Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinsight.com जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आजचा आपला विषय आहे सिंपल पास्ट टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स. यामध्ये नेमका काय फरक आहे, कधी कोणतं वर्ब वापरायचं हे आज आपण बघणार आहोत. त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता चला व्हिडिओ स्टार्ट करूया. या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा चॅनलवर. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा अवेलेबल आहेत. त्यामुळे डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नंबर मिळेल, त्यावर कॉल करून तुम्ही ऑनलाईन ऍडमिशनला सुद्धा कॉल करू शकतात. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स अंडरस्टँड फर्स्ट की सिंपल पास्ट टेन्स आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स यामध्ये नेमका फरक काय आहे. तर सगळ्यात आधी स्ट्रक्चर बघून घ्या. सिंपल पास्ट टेन्सचं स्ट्रक्चर आहे सगळ्यात आधी सब्जेक्ट, नंतर पास्ट वर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट वापरायचं असतं. पण पास्ट कंटिन्युअस मध्ये सब्जेक्ट त्यानंतर वॉज वर वापरायचं असतं, त्यानंतर वर्ब प्लस आयएनजी वर्ब आणि ऑब्जेक्ट. नेहमी लक्षात ठेवा की पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये तुम्हाला आयएनजी वर्बच वापरायचं आहे. ओके, आता आपण एक्झाम्पल्स बघूया, त्यावरून तुम्हाला क्लिअरिटी येईल. ओके, सो प्रत्येक सेंटेन्स मी पण बोलेल, तुम्ही पण बोला, जास्तीत जास्त आपण प्रॅक्टिस करूया. आता आधी हे बघा की वॉज वर हे नेमकं कधी आणि कोणत्या सब्जेक्ट बरोबर वापरलं जातं. सो वॉजचा वापर हा नेहमी आय, ही, शी, इट किंवा सिंग्युलर सब्जेक्ट बरोबर केला जातो. ओके, आणि वर चा उपयोग हा वी, यू, दे आणि प्लुरल फॉर्म बरोबर केला जातो. नेहमी लक्षात घ्या की WERE याला वेअर पण म्हटलं जातं. सो ऍक्च्युअल मध्ये याचा उच्चार वर आहे, वेअर नाही. तर त्याकडे सुद्धा जरा लक्ष द्या. आता एक्झाम्पल बघा. पास्ट सिंपल मध्ये आपण म्हणणार शी कुक्ड डिनर, म्हणजे तिने स्वयंपाक केला. आणि पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण म्हणणार शी वॉज कुकिंग डिनर. ओके, सो म्हणजे ती स्वयंपाक करत होती. सो तिने स्वयंपाक केला आणि ती स्वयंपाक करत होती, असा यामध्ये फरक असतो. लक्षात आलं? सो शी वॉज कुकिंग डिनर असं तुम्ही म्हणू शकता जर तुम्हाला पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये बोलायचं असेल. फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो ना की मी तिच्याकडे गेली तेव्हा ती स्वयंपाक करत होती. सो त्यावेळेला तुम्ही म्हणू शकतात शी वॉज कुकिंग डिनर. ओके, आणि तिने स्वयंपाक केला, शी कुक्ड डिनर. ओके, सो हा यामध्ये फरक आहे पास्ट सिंपल मध्ये. वर्बला तू हायलाइट केलं आहे तेव्हा तुम्ही बघा की वर्ब कसे चेंज होतात आणि फक्त वर्ब चेंज झाल्यामुळे मीनिंग कसं चेंज झालं आहे. आपण शी सेम ठेवला आहे, म्हणजे सब्जेक्ट सेम आहे, त्यानंतर डिनर ऑब्जेक्ट पण सेम आहे. फक्त मधलं जे वर्ब आहे रेड तुम्हाला दिसत असेल, कुक्ड आणि वॉज कुकिंग, हे चेंज झाल्यामुळे अर्थ चेंज झाला आहे वाक्याचा. शी कुक्ड डिनर, तिने स्वयंपाक केला. शी वॉज कुकिंग डिनर, ती स्वयंपाक करत होती, असा इथे अर्थ होणार आहे. अजून एक्झाम्पल्स बघूया. ही प्लेड फुटबॉल यस्टरडे, तो काल फुटबॉल खेळला. ही वॉज प्लेइंग फुटबॉल यस्टरडे, तो काल फुटबॉल खेळत होता. He played football yesterday. He was playing football yesterday. Next, they studied for the exam. ते एक्झाम साठी अभ्यास करत होते. ओके, दे स्टडीड फॉर द एक्झाम, त्यांनी एक्झाम साठी अभ्यास केला असा इथे अर्थ होईल. आणि दे वर स्टडींग फॉर द एक्झाम, ते एक्झाम साठी अभ्यास करत होते. लक्षात येतोय अर्थ? येस. नेक्स्ट, दे ट्रॅव्हल्ड टू पॅरिस. दे वर ट्रॅव्हलिंग टू पॅरिस. ओके, त्यांनी पॅरिसला ट्रॅव्हल केलं आणि ते पॅरिसला ट्रॅव्हल करत होते. नेक्स्ट, ही फिक्स्ड हिज कार.
त्याने कार फिक्स केली. फिक्स करणे म्हणजे काय? दुरुस्त करणे, नीट करणे. ही फिक्स्ड हिज कार. ही वॉज फिक्सिंग हिज कार. तो त्याची कार नीट करत होता. त्याने कार नीट केली. तो करत होता. ओके, नेक्स्ट बघा. शी रोट अ लेटर. तिने पत्र लिहिलं. शी वॉज रायटिंग अ लेटर. ती पत्र लिहित होती. ओके, शी रोट अ लेटर. शी वॉज रायटिंग अ लेटर. कमॉन, तुम्हाला पण या रिलेटेड काही सेंटेन्स सुचत असतील तर तुम्ही वर्बचा वापर करून असे सेंटेन्स बनवा आणि लिहा. कारण की जितकी जास्त तुम्ही स्वतः सेंटेन्स बनवण्याची प्रॅक्टिस करणार आहे तेवढं तुमच्या जास्त लक्षात राहणार आहे. नेक्स्ट, क्लीन. क्लीन म्हणजे काय? स्वच्छ करणे. आय क्लीन माय रूम. मी माझी रूम स्वच्छ केली. आय वॉज क्लिनिंग माय रूम. मी माझी रूम स्वच्छ करत होते. ओके, नेक्स्ट. ही वॉच अ मूवी लास्ट नाईट. त्याने काल रात्री मूवी बघितला. वी वॉच म्हणजे आम्ही बघितला. वी वर वॉचिंग अ मूवी लास्ट नाईट. आम्ही काल मूवी बघत होतो. नेक्स्ट, वी बिल्ट अ सँड कॅसल. ओके, सँड कॅसल म्हणजे आपण सँड म्हणजे काय? रेती. आपण बीचवर वगैरे गेल्यावर सँड कॅसल बनवतो. ओके, तर बघा. वी बिल्ट अ सँड कॅसल. We were building a sand castle. We build a sand castle. आम्ही sand castle बनवलं. आणि we were building a sand castle. आम्ही sand castle बनवत होतो. Yes. Next. They swim in the lake. They swam in the lake. Okay. ते लेक मध्ये स्विमिंग करत होते. They were swimming in the lake. ते स्विमिंग करत होते. आणि they swam in the lake म्हणजे त्यांनी स्विमिंग केलं. ओके, येस. नेक्स्ट, आय होप तुम्हाला हे समजतंय. दे स्वॅम म्हणजे केलं. दे वर स्विमिंग म्हणजे ते करत होते. नेक्स्ट, ही सॅंग अ सॉन्ग. त्याने गाणं म्हटलं. ही वॉज सिंगिंग अ सॉन्ग. तो गाणं म्हणत होता. शी पेंटेड अ पिक्चर. तिने पिक्चर पेंट केलं. शी वॉज पेंटिंग अ पिक्चर. ती पेंट करत होती. आय होप तुम्हाला डिफरन्स समजतोय यामध्ये. काही क्वेरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकतात. आय रीड अ बुक. ओके, सो आता इथे बघा, जर तुम्ही पास्ट वर्ब वापरताय तर याचा उच्चार तुम्हाला करायचा आहे रेड. आय रेड अ बुक. आणि पास्ट मध्ये सुद्धा त्याचं स्पेलिंग रीडच येतं. ओके, READ रीड. सो रीडचा रीड 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 असाच फॉर्म होतो. आय वॉज रीडिंग अ बुक. मी बुक वाचत होतो. नेक्स्ट, शी रोट अ लेटर. तिने पत्र लिहिलं. शी वॉज रायटिंग अ लेटर. ती पत्र लिहित होती. आय कॉल्ड माय फ्रेंड. मी माझ्या मैत्रिणीला कॉल केला. आय वॉज कॉलिंग माय फ्रेंड. मी माझ्या फ्रेंडला कॉल करत होते. नेक्स्ट, ओपन्ड म्हणजे उघडणे. शी ओपन्ड द विंडो. तिने खिडकी उघडली. शी वॉज ओपनिंग द विंडो. ती खिडकी उघडत होती. नेक्स्ट, ड्रोव. ही ड्रोव टू द मॉल. ओके, त्याने मॉल पर्यंत ड्राईव्ह केलं. गाडी चालवली. ही वॉज ड्रायव्हिंग टू द मॉल. तो मॉल पर्यंत ड्राईव्ह करत होता. नेक्स्ट, प्लेड. दे प्लेड चेस. ते चेस खेळले. दे वर प्लेइंग चेस. ते चेस खेळत होते.
ओके, आता तुम्ही जर बघाल तर हे दोनही सेंटेन्स जे आहेत ते पास्ट मध्ये आहे. ओके, दोघही भूतकाळात बोलले जात आहेत, पण एका याच्यात क्रिया पूर्ण झाली आहे आपण असं सांगतोय आणि एका याच्यात क्रिया त्या वेळेला चालू होती, भूतकाळात एखादी क्रिया चालू होती असं आपण इथे सांगतो आहे. नेक्स्ट, वी बेक्ड कुकीज. आम्ही कुकीज बनवल्या. वी वर बेकिंग कुकीज. आम्ही कुकीज बनवत होतो. नेक्स्ट, शी प्लांटेड फ्लावर्स. तिने फुलं लावलीत. किंवा इथे थोडक्यात आपण अर्थ घ्यायचा की फुलांचे झाडं लावली. शी वॉज प्लांटिंग फ्लावर्स. ती फुलझाडं लावत होती. नेक्स्ट, दे एक्सप्लोर द केव. ओके, केव्ह म्हणजे काय, गुहा, आणि ते एक्सप्लोर करत होते म्हणजे बघत होते. दे वर एक्सप्लोरिंग द केव. ओके, दे एक्सप्लोर द केव. त्यांनी गुहा बघितली, एक्सप्लोर केली. दे वर एक्सप्लोरिंग द केव. ते बघत होते. नेक्स्ट, ही रिपेअर्ड द बायसिकल. ही रिपेअर्ड द बायसिकल. त्याने बायसिकल रिपेअर केली. ही वॉज रिपेअरिंग द बायसिकल. तो बायसिकल रिपेअर करत होता. नेक्स्ट, वी अटेंडेड द मीटिंग. आम्ही मीटिंग अटेंड केली. वी वर अटेंडिंग द मीटिंग. आम्ही मीटिंग अटेंड करत होतो. नेक्स्ट, शी वॉश्ड द डिशेस. तिने डिशेस धुतले. शी वॉज वॉशिंग द डिशेस. ती डिशेस धुवत होती, भांडे धुवत होती. नेक्स्ट, आय वॉच्ड द सनराइज. मी सनराइज बघितला. आय वॉज वॉचिंग द सनराइज. मी सनराइज बघत होते, सूर्योदय बघत होते. नेक्स्ट, क्लाइंब म्हणजे चढणे. ही क्लाइंब द माउंटन. तो माउंटन वर चढला. ही वॉज क्लाइम्बिंग द माउंटन. तो माउंटन वर चढत होता. नेक्स्ट, दे एन्जॉयड द कॉन्सर्ट. त्यांनी कॉन्सर्ट एन्जॉय केला. दे वर एन्जॉईंग द कॉन्सर्ट. ते कॉन्सर्ट एन्जॉय करत होते. आय होप तुम्हाला यामुळे हे दोन टेन्स तर पूर्णपणे क्लिअर होतील. नेक्स्ट, वी सेलिब्रेटेड हिज बर्थडे. आम्ही त्याचा बर्थडे सेलिब्रेट केला. वी वर सेलिब्रेटिंग हिज बर्थडे. आम्ही त्याचा बर्थडे सेलिब्रेट करत होतो. नेक्स्ट, आय ड्रँक कॉफी. मी कॉफी प्यायलो. आय वॉज ड्रिंकिंग कॉफी. मी कॉफी पीत होतो. येस. नेक्स्ट, दे वेंट शॉपिंग. ते शॉपिंगला गेले होते. दे वर गोइंग शॉपिंग. ते शॉपिंगला जात होते. ही पेंटेड द हाऊस. ओके, त्याने घर पेंट केलं. ही वॉज पेंटिंग द हाऊस. ते घर पेंट करत होते. शी क्लोज द डोअर. तिने दार बंद केलं. शी वॉज क्लोजिंग द डोअर. ती दार बंद करत होती. येस. वी रोड बायसिकल. आम्ही सायकल चालवली. वी वर रायडिंग बायसिकल. आम्ही सायकल चालवत होतो. नेक्स्ट, आय प्रिपेअर्ड ब्रेकफास्ट. मी ब्रेकफास्ट बनवला. आय वॉज प्रिपेअरिंग ब्रेकफास्ट. मी ब्रेकफास्ट बनवत होते. येस. नेक्स्ट, ही रिपेअर्ड द रूफ. त्याने रूफ म्हणजे काय, छत, घराचं जे छत असतं त्याला आपण रूफ म्हणणार. सो त्याने रूफ रिपेअर केलं, दुरुस्त केलं. ही वॉज रिपेअरिंग द रूफ. तो रूफ नीट करत होता. ओके. नेक्स्ट, दे वॉच द स्टार. त्यांनी स्टार बघितले. दे वर वॉचिंग द स्टार्स.
ते स्टार्स बघत होते. नेक्स्ट, दे प्लेड व्हिडिओ गेम्स. त्यांनी व्हिडिओ गेम खेळला. दे वर प्लेइंग व्हिडिओ गेम्स. ते व्हिडिओ गेम खेळत होते. नेक्स्ट, वी विजिटेड द म्युझियम. आम्ही म्युझियमला भेट दिली. वी वर विजिटिंग द म्युझियम. आम्ही म्युझियमला होतो, भेट देत होतो. नेक्स्ट, ही प्लांटेड ट्रीज. त्याने झाडं लावली. ही वॉज प्लांटिंग ट्रीज. तो झाडं लावत होता. नेक्स्ट, आय वॉक टू द पार्क. ओके, मी पार्क मध्ये चालले. आय वॉज वॉकिंग टू द पार्क. मी पार्क मध्ये चालत होते. नेक्स्ट, दे डान्स टुगेदर. त्यांनी एकत्र डान्स केला. दे वर डान्सिंग टुगेदर. ते एकत्र डान्स करत होते. वी एन्जॉयड द व्ह्यू. आम्ही व्ह्यू एन्जॉय केला. वी वर एन्जॉईंग द व्ह्यू. आम्ही व्ह्यू एन्जॉय करत होतो. ओके, नेक्स्ट आहे आय ड्रू अ स्केच. मी स्केच ड्रॉ केलं. आय वॉज ड्रॉइंग अ स्केच. मी स्केच ड्रॉ करत होतो. ओके, नेक्स्ट, ही प्लेड द पियानो. त्याने पियानो वाजवला. ही वॉज प्लेइंग द पियानो. तो पियानो वाजवत होता. नेक्स्ट, ही ड्रॉव अ ट्रॅक्टर. ओके, त्याने ट्रॅक्टर चालवला. ही वॉज ड्रायव्हिंग अ ट्रॅक्टर. तो ट्रॅक्टर चालवत होता. नेक्स्ट, दे शॉप फॉर ग्रॉसरीज. त्यांनी ग्रॉसरीची खरेदी केली. दे वर शॉपिंग फॉर ग्रॉसरीज. ते ग्रॉसरीची शॉपिंग करत होते. नेक्स्ट, शी फेड द कॅट. तिने कॅटला भरवलं, मांजरीला भरवलं. शी वॉज फीडिंग द कॅट. ती मांजरीला भरवत होती. येस. आणि नेक्स्ट, वी रोट अ रिपोर्ट. आम्ही रिपोर्ट लिहिला. वी वर रायटिंग अ रिपोर्ट. आम्ही रिपोर्ट लिहित होतो. ओके, सो अशा पद्धतीने आपण हा सिंपल पास्ट आणि पास्ट कंटिन्युअस मध्ये काय फरक आहे आणि कसा वाक्याचा अर्थ बदलतो, कसं आपण वर्ब इथे वापरतो, हे आपण लक्षात घेतलं आहे. ओके, असेच आपण वेगवेगळे व्हिडिओज युट्यूबवर तर बघतोच, पण हे जर तुम्हाला डिटेल शिकून घ्यायचं असेल, त्याच्या मागे नेमकं आपण असं का यूज करतो हे समजून घ्यायचं असेल, तर आपले ऑनलाईन क्लासेस सुद्धा आहे. ओके, इथे नंबर दिला आहे. सो त्या नंबरवर कॉल करून तुम्ही ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकतात. 3 महिन्याचा हा कोर्स असतो. त्यामध्ये आपण बेसिक पासून इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस करतो. एक प्रॉपर ग्रुप मध्ये तुम्ही लाईव्ह माझ्याबरोबर इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करतात. ओके, कारण इंग्लिश लँग्वेज अशी आहे की तुम्ही व्हिडिओ जरी किती बघितले, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः कोणाशी बोलत नाही तोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स वाढत नाही. सो इथे आपण तुमच्या कॉन्फिडन्स लेवलवर सुद्धा काम करतो. ओके, सो लाईव्ह क्लासेससाठी तुम्ही नक्की इन्क्वायरी करा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण त्या विषयावर नक्की व्हिडिओ करू. सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. कीप प्रॅक्टिसिंग. हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, अर्थ समजून घ्या, असे सेंटेन्स तुम्ही स्वतः बनवा आणि ते लिहून प्रॅक्टिस करा. ठीक आहे, सो थँक्यू गाईज. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.